Hello, good morning. Good Good morning. morning, sir. Good morning. कसा होता लेक्चर? याच्या आधीचा चांगला होता सर. मस्त होता. मस्त सर. ग्रेट. अकाउंट्स कसं चाललंय? चांगलं चाललंय. चांगलं चाललंय. गुड. सध्या इकॉनॉमिक्स तरी कसं चाललंय? भारी चाललंय. इकॉनॉमिक्स भारी चाललंय. एसपी पण झकास. तुमच्यापैकी किती जण असे आहेत ज्यांना कनेक्टिव्हिटी इश्यूज येत आहेत? आहेत का असे कोणी? फेसिंग लॉट ऑफ कनेक्टिव्हिटी इश्यूज और समथिंग? नाही सर. नाही ना? थोडेफार चालतं. खूप जास्त इश्यूज येत आहेत असं नाही ना? No, sir. ग्रेट. 1-2 मिनिटं द्या, आपण करूयात सुरू. ठीक आहे. ओके, ऑल सेट. एव्हरीवन रेडी? Yes. फुकू नका रे माईक मध्ये. कोण फुकतोय माईक मध्ये? नाही तर का बसले बसले कुठाने सुचतात नाही. बघू काय होतं, कुठपर्यंत वारं जातं. काय राव. ओके, ऑल सेट. चलायचं येस सर. ऑन द जर्नी हो. ऑफ नेक्स्ट सब्जेक्ट है ना. परत एकदा न्यू सब्जेक्ट, अजून एक. ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स. सगळ्यांकडे बुक्स आहेत? बुक्स रेडी? पण आज आपण बुक मधून जास्त शिकणार नाही आहोत, जरी तुम्ही रेडी करून ठेवले असले तरी. ठीक आहे. तर कारण की आधी सब्जेक्ट तर समजून घ्यायला पाहिजे की सब्जेक्ट मध्ये आहे काय, त्याचा अर्थ काय, अँड ऑल द थिंग्स ब्ला ब्ला. ओके, समजा. चला, आता सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही कॉमर्स घेत आहात तर मला सांगा कॉमर्सचा अर्थ काय? अब आया ऊट पहाड के नीचे. चला सांगा कॉमर्सचा अर्थ काय? एनीवन? तनिष्का, प्रथम. येस, कोण? सर Related to money. रिलेटेड टू मनी. ओके. हा, अजून? अरे असं बघू नका रे माझ्याकडे, असं बघू नका. सांगा, अर्थ सांगा. येस, कम ऑन. सर द बिझनेस ऑफ बाइंग अँड सेलिंग थिंग्स. बिझनेस ऑफ बाइंग अँड सेलिंग थिंग्स. ओके, गुड वन, गुड अटेम्प्ट. हे ज्यांनी व्हिडिओ चालू नाही केले त्यांनी आंघोळ नाही केली का? व्हिडिओ, ऑडिओ. ऑडिओ नाही केली म्हणजे ब्रश नाही केला, आणि व्हिडिओ नाही केला म्हणजे आंघोळ नाही केली. कशा पटापट चालू झाले नाही. गुड थिंग. सांगा लवकर लवकर, काय असतं? व्हॉट इज कॉमर्स? As I said, interactive class I want.
all of you to answer. Come on. Try ना. कुठे आपल्याला बक्षीस मिळणार आहे किंवा नाही मिळणार आहे किंवा काय Commerce is exchange of goods. एक्सचेंज ऑफ गुड्स. ओके. कोणी सांगितलं हे आन्सर? Gauri. ओके, गौरी. गुड वन. एक्सचेंज ऑफ गुड्स. अजून? Commerce is the another word for business and trade. Another word for business and trade. Oh, good one. Great. Management of money. Management of money. Balance of money. Balance of money. Okay. Yes, you can say that, but yeah. चलो, good try. As I said की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आता याचा अर्थ काय किंवा हे काय हे समजून घेण्यासाठी कुठे जातो आजकाल? Google. ओके, आपण जातो गुगल वर. ठीक आहे. सो मी तुमच्यासाठी परत एकदा ते काम करून ठेवलंय. दिसतंय सगळ्यांना स्क्रीन? Yes, sir. Okay, so what is commerce now? Yes, sir. The activity of buying and selling, Especially on a Large. large scale. Or अजून एक अर्थ काय आहे? Social dealings between Social people. ठीक आहे. So many of you are correct. बरोबर आन्सर आहे. कॉमर्स म्हणजे काय असतं? कॉमर्स इज आपल्या सोसायटीमध्ये आजूबाजूला कंट्रीज मध्ये सगळीकडे जी वस्तूंची देवाणघेवाण होते, जे ट्रेड होतं, जे बिझनेस होतं. सी एव्हरी वन ऑफ यू, सगळ्यांच्या घरी तुमच्या काही ना काही ऍक्टिव्हिटी चालते. तुमचं घर कसं चालतं सगळ्यांचं? औ सगळ्यांच्या इथे काहीतरी बिझनेस आहे किंवा सगळ्यांचे आई बाबा काहीतरी जॉब करतायत, राईट? किंवा कोणाचे आई बाबा ऍडव्होकेट असतील, कोणाचे सीए असतील, कोणाचं शॉप असेल, आहे ना? असं सगळं चालू आहे ना. दिस इज हाऊ युअर हाऊस मेंटेन्स दिस ऑल मनी, वेल्थ अँड एव्हरीथिंग, राईट? बरोबर आहे. सो हे जे डीलिंग्स आहेत, हे डीलिंग्स आर नथिंग बट कॉमर्स. बिझनेसेस, प्रोफेशन्स, पैशांची देवाणघेवाण. मला सांगा, आजपर्यंत लहानपणापासून याचा अर्थ तुम्ही सगळं याच्यातच राहिला आहेत की नाहीयेत? सो यू नो दॅट, हो की नाही? Yes. जर एखादा पर्सन त्याचं घर चालवण्यासाठी वस्तूंची देवाणघेवाण करतोय, काहीतरी गोष्ट विकतोय, कोणाकडून तरी घेतो आणि बाहेर विकतो, म्हणजे तो काय करतोय? पैसे कमवतो. पैसे कमावतोय. बिझनेस करतोय. म्हणजे तो बिझनेस Business. करतोय. करेक्ट. म्हणजे तो बिझनेस करतोय. ठीक आहे. आता मला सांगा, कोणीतरी पर्सन सीए असेल, ऍडव्होकेट असेल, कंपनी सेक्रेटरीज असतील, ठीक आहे, हे लोक आहेत. हे लोक काय करतात? लोकांना त्यांचं काम करून देतात. ठीक आहे. सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात ना? ऐकलंय का असं? बाकी काय ऐकलं नसेल तर ऍडव्होकेट तर ऐकलं ना? हो ना? Yes. सीए पण ऐकलंय ना? Yes, ऐकलंय sir. ना? गुड वन. मग हे लोक सर्व्हिसेस देतात म्हणजे काय करतात? हे त्यांचं प्रोफेशन आहे. काय आहे त्यांचं ते? Profession. ठीक आहे. अशा बऱ्याच गोष्टी, म्हणजे लोकांची जी आर्थिक चक्र आहे, म्हणजे जे इकॉनॉमिक्स आहे, हे सगळं या कॉमर्स वर फिरतं. सो आपलं इकॉनॉमिक्स अँड ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स हे दोन्ही काय आहेत? इंटर रिलेटेड सब्जेक्ट्स आहेत. इनफॅक्ट सगळेच सब्जेक्ट इंटर रिलेटेड आहेत कॉमर्स मध्ये. तुम्ही एक दुसऱ्याला त्यांचं कनेक्शन लावू शकता आणि लागणारच आहे तुम्हाला पुढे जाऊन. ठीक आहे. आता कॉमर्स म्हणजे काय हे तुम्हाला थोडंफार लक्षात आलं, रफ आयडिया आली की कॉमर्स म्हणजे ही जी काय देवाणघेवाण होते, बिझनेस चालतं, सर्व्हिसेस चालतात, पैसे कमवण्यासाठी जी काय हालचाल, गडबड, गोंधळ चालतं, दॅट इज नथिंग बट अ पार्ट ऑफ कॉमर्स. आता ऑर्गनायझेशन म्हणजे काय?
साधे इंग्लिश शब्द आहेत रे. आता पुढच्या लेक्चर पासून डिक्शनरी घेऊन बसा माझ्या लेक्चरला. ऑर्गनायझेशन म्हणजे काय? मॅनेजमेंट म्हणजे मॅनेजमेंट. गुड वन. अजून काय? Planning. प्लॅनिंग. नाईस. ठीक आहे. चला आपले गुगल बाबा काय म्हणतात ते बघूयात ना. कुठे गेले A गुगल group of बाबा? people form a business. कडक फास्ट देतो गुगलने. लगेच सर्च केलं. See here. Organized group of people with a particular purpose such as business or government department. This is nothing but Organization. organization. Right. ठीक आहे. ऑर्गनाइज करणे. ऍक्शन ऑफ ऑर्गनायझिंग समथिंग. काय करणे? ऑर्गनाइज करणे. यार लेट जॉईन होत आहेत यार. ठीक आहे चलो. ऑर्गनायझिंग समथिंग. आता ही जी आपली कॉमर्सची ऍक्टिव्हिटी आहे ना, ही ऍक्टिव्हिटी म्हणजे पैसे कमवण्यासाठी आपल्याला काहीतरी ऑर्गनाइज करायला लागेल. आता बिझनेस आहे, कोणाकडे तरी शॉप असतील, वेगळे तुमच्या घरी शॉप असतील किंवा काहीतरी बिझनेस असेल, प्रोफेशन असेल, जे काही असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. तर ते सगळं तुम्हाला काय करायला लागेल? ऑर्गनाइज करायला लागेल. त्याची काय करायला लागेल? जमवाजमव करायला लागेल. यू हॅव टू मॅनेज दॅट. दॅट इज नथिंग बट ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स. कळतंय? इझी ना? व्हेरी इझी. म्हणजे जे तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये आतापर्यंत बघत आला आहात तुमच्या आजूबाजूला, तेच सगळं याच्यामध्ये शिकायचंय. बट याच्यामध्ये अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टींमध्ये तुम्ही कधी बारकाईने फार बघितलं नसेल किंवा कळत न कळत तुम्हाला त्या माहिती झाल्या असतील, पण त्याच्यावर आपण ते लक्ष दिलेलं नाही. अशा काही गोष्टी आहेत. आता तुम्हाला एक पॉइंट माहित असेल, रिटेलर्स अँड होलसेलर्स. माहितीये का? ऐकलंय का? काय असतं रिटेलर्स अँड होलसेलर्स? What is retailers? What is wholesalers? रिटेलर म्हणजे काय? सर जो होलसेलर कडून माल घेतो. होलसेलर कडून माल घेतो. ओके. आणि व्हॉट इज होलसेलर? जो रिटेलरला माल विकतो. तो फॅक्टरी मधून घेतो मला डायरेक्ट. अच्छा, तो फॅक्टरी मधून घेतो. फॅक्टरी म्हणजे काय? जे कच्चा माल घेते ती फॅक्टरी. असं का? म्हणजे मागे मागे सरकत जायचं फक्त. दॅट्स इट. रिटेलर स्मॉल क्वांटिटी मध्ये सेल करतो आणि होलसेलर जास्त क्वांटिटी मध्ये. Okay, this is one of the differences of wholesalers and retailers. One of the difference, this is major difference. Retailer म्हणजे काय? कोण असतात रिटेलर्स? रिटेलर म्हणजे जो डायरेक्ट कंझ्युमरला विकतो ना. कंझ्युमरला म्हणजे आता तुम्हाला समजा पेन पाहिजे असतील तर तुम्ही दुकानावर जाऊन म्हणणार का 100 पेन द्या? जास्तीत जास्त 2, 3, 4, 5 पेन. Because you are consumer, you are using it. So जो कंझ्युमरला विकतो that is retailer. So as you said rightly, तो कमी क्वांटिटी मध्ये विकतो. But the major difference is तो डायरेक्ट कंझ्युमरला विकतो. जो माणूस त्या गोष्टीला यूज करणार आहे डायरेक्ट, त्या माणसाला विकतो. आता जो दुकानदार आहे, तो दुकानदार त्या वस्तूला यूज करतोय का? नाही यूज करत. तो पुढच्या व्यक्तीला विकतोय. हो की नाही? सो तो कंझ्युमर नाही झाला. कळलं? इझी ना? कंझ्युम कोण करतंय? पेन कोण कंझ्युम करतंय? कंझ्युम म्हणजे खात नाही. कंझ्युम म्हणजे त्याचा वापर. कोण करतंय? खातात पण काय जण पेन, नाही का? ते मागून असं चपट झालेलं असतं. कोण कंझ्युम करते ते? आपण. कोण आहे तो? आदित्य. हो ना? आदित्य प्लीज म्यूट.
ओके. सो दिस इज रिटेलर जो कन्झ्युमरला विकतो. व्हॉट इज होलसेलर? व्हॉट इज होलसेलर? जो मॅन्युफॅक्चर कडून घेतो. परत तेच जा मागे मागे मॅन्युफॅक्चरर कडे गेलो. व्हॉट इज होलसेलर? जो रिटेलरला डील करतो इन अ बिग क्वांटिटीज. दॅट इज होलसेलर. जो त्याच्याकडे जे काही वस्तू आहेत, त्याच्याकडे जे काही आपण त्याला म्हणूया जो काही वस्तूंचा साठा आहे तो लार्ज क्वांटिटी मध्ये करतो आणि विकताना तो लार्ज क्वांटिटी मध्ये रिटेलर्सला विकतो, कन्झ्युमर्सला डायरेक्ट विकत नाही. तो होलसेलर. ह्या गोष्टी आपण डे टू डे लाईफ मध्ये बघितल्यात, पण आता जेव्हा आपण त्याला डिटेल मध्ये जायला बघितलं की होलसेलर म्हणजे नेमकं काय, रिटेलर म्हणजे काय. रिटेलर कडून आजपर्यंत तुम्ही लाखो गोष्टी घेतल्या असतील. मी हजारो म्हणत नाही, लाखो गोष्टी घेतल्या असतील की नाही. कपडे, चष्मा, पेन, पेन्सिल, बुक, सायकल, हे ते फलाना डिमकाना काय काय घेतलं आहे की नाही. फ्रूट, भाज्या, सगळं एव्हरीथिंग. सो तुम्ही रिटेलर कडे गेलायत, पण तो रिटेलर म्हणजे काय हे माहित नाही. मग आता हे रिटेलर म्हणजे काय ते आपण त्याच्यात बघणार. किती जणांच्या इथे घरी जॉब करतात, जॉब, आई वडील, भाऊ बहीण, किती जणांच्या इथे करतात? ओके, मधुरा, श्रावणी, ध्रुव, देवश्री, ऋषिका, तनिष्का, सोनल, मेनी ऑफ यू, आदिती, मेनी ऑफ यू, पूर्वा. म्हणजे खूप जणांच्या घरी जॉब करतात, पण त्यांच्यामध्ये एम्प्लॉयर एम्प्लॉयमेंट ही कॉन्सेप्ट आहे. हे किती जणांना माहिती आहे? नो वन. म्हणजे ते आपल्याला माहितीये, पण त्याच्यातले इंटरनल कॉन्सेप्ट आपल्याला माहित नाही, किंवा त्याच गोष्टीला अजून काय काय नाव आहे, त्याचं ऑर्गनायझेशन कसं असतं, त्याच्यात मॅनेजमेंट कसं असतं हे आपल्याला माहित नाही. ते आपल्याला शिकायचं. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, मग या शिकायचं कशाला? म्हणजे असं झालं जसं आपण सायन्स मध्ये ते लॅम्बडा, थीटा, गॅमा हे शिकतो तसं झालं. काय त्या थीटाचा, टॅन, कॉसचा काय फायदा पुढे? तसंच आहे का हे? वापरलं का तुम्ही कधी टॅन थीटा, कॉस थीटा? सर प्लीज परत ते नाव नका काढू, ते नकोय म्हणून तर आपण बाहेर आलोय, हा ना. सी, आता पुढे जाऊन तुम्ही आयुष्यात काहीतरी ऍक्टिव्हिटी करणार ना पैसे कमवण्यासाठी. सगळ्यांचे स्वप्न असतील ना, BMW घ्यायचा, बंगला बांधायचा. काय स्माइल आले, आहा. हे तुमचे स्वप्न आहेत. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही ना काही ऍक्टिव्हिटी करणार. आयदर तुम्ही बिझनेस करणार, किंवा जॉब करणार, किंवा एखाद्या प्रोफेशन मध्ये जाणार, बरोबर. मग तिथे गेल्यानंतर सपोज तुम्ही एखादा बिझनेस चालू केला, तर तो बिझनेस चालतो कसा, त्या बिझनेस मध्ये काय ऍक्टिव्हिटीज असतात, किंवा तुम्ही कोणाला तरी जॉब देताय तुमच्या इथे, मग जॉब दिल्यानंतर तुमच्यामध्ये कसे रिलेशनशिप्स असतात, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे नुकसान काय आहेत, बिझनेस करण्याचे फायदे काय, बिझनेस करण्याचे नुकसान काय आहेत, किंवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर माहित असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकता ना. तर तुम्ही डिसाईड करू शकता ना की करायचं काय. जसं की तुम्ही आता डिसाईड केलंय की सायन्स मध्ये गेल्यावर मला मॅथ्स आहे, पण इकडे गेल्यावर मला सोपं आहे. तर तुम्हाला हे आधी माहित पडतंय म्हणून तुम्ही डिसाईड केलं ना. तसंच पुढे गेल्यावर एखादी ऍक्टिव्हिटी करायची की नाही करायची, किंवा पैसा कमवण्यासाठी कुठला मार्ग आपण चूज करायचा आहे, हे आपल्याला माहित असेल तेव्हा आपण त्यामध्ये प्रॉपरली जाऊ शकतो ना, है की नाही. मग ही सगळी माहिती, याचं बेसिक स्ट्रक्चर हे आपल्याला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स या सब्जेक्ट मध्ये. सगळे बिझनेसेस कसे रन होतात, रिलायन्स स्मार्ट पासून ते आपल्या बाजूचे छोटस ग्रॉसरी शॉप, किराणा दुकान, ठीक आहे. रिलायन्सचे मोठे मोठे मॉल्स, कपड्यांचे वगैरे असतात ना, हे सगळे मॉल्स, ते आपल्या बाजूचं किंवा आपल्या टाउन मधलं एखादं कपड्याचं दुकान, हे कसं चालतं. एनिथिंग. बिग बाजारचं ते काय असतं, तिथे भाज्या मिळतात बिग बाजार मध्ये, काय म्हणतात रे त्याला, काय म्हणतात, किराणा, भाज्या सगळं मिळतं ना बिग बाजार मध्ये, एक सेक्शन असतं ना.
ग्रोसरी नाही रे, स्टार बाजार. मला सांगायला लागतं, तुम्ही जात नाही का? स्टार बाजार, स्टार बाजार असतं ना, बघितलंय ना स्टार बाजार? हो. गेलात का स्टार बाजार मध्ये? नाही गेलात? गेला असाल अजून तिथे नाही. जाऊन ते खाऊन पिऊन आला पण असाल, कळलंही नसेल की तुम्ही स्टार बाजार मध्ये गेला होता. आपलं लक्ष त्या नावाकडे थोडीच असतं, आतल्या वस्तूंकडे असतं, काय भारी भारी दिसतंय. तर ते स्टार बाजार पासून ते आपल्या बाजूला किंवा आजूबाजूला असणारी भाजी मंडी पर्यंत किंवा ग्रॉसरी शॉप पर्यंत या गोष्टी कशा मॅनेज झालेल्या असतात, याच्यामध्ये कसं ट्रेड होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये शिकायच्या. यू विल गेट टू नो की हे रिलायन्स मध्ये जे एम्प्लॉयमेंट असते त्यांच्यात कशी अरेंजमेंट असू शकते, हे होलसेलर रिटेलर एकमेकांना कसे विकत असणार, त्यांना प्रॉफिट कसा होत असणार, त्यांचं मोटिव्ह काय असतं. आता काही काही ऑर्गनायझेशन अशा पण असतात ज्यांना प्रॉफिट कमवायचा नसतो. What am I saying? मग ते करतात काय प्रॉफिट कमवायचा नसतो तर? काय असतात अशा संस्था, काय असतात ज्यांना प्रॉफिट कमवायचा नसतो? सर NGO. करेक्ट. NGOs, that is non-profit organization. Yes, organizations. ऑर्गनायझेशन्स असतात जे लोकांना हेल्प करतात, त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो. म्हणजे काय? एक्झॅक्टली, स्वार्थ नसतो म्हणजे नेमकं काय की त्यांना त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा पैसा वगैरे नको असतो. स्वार्थ याचा नेमका अर्थ त्यांना काय फक्त की लोक पैसा नसतो. एक्झॅक्टली. सो असे पण ऑर्गनायझेशन असतात जे फक्त सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून हे सगळं काम करतात, पैसा कमवण्यासाठी हे करत नाहीत. नाही. पण त्या ऑर्गनायझेशन मध्ये पण कुठून तरी पैसा येतो आणि कुठेतरी जातो. बरोबर आहे ना? ऋतिकची स्टेप झाली नाही, कुठून तरी येतो आणि कुठेतरी जातो, होतं की नाही? पण मग हा पैसा येणं आणि पैसा जाणं हे सुद्धा मॅनेज करायला लागेल ना कुठेतरी. कारण की हे जर मॅनेज झालं नाही तर मध्ये मग लोक त्याला पैसा खायला सुरुवात करतील, किंवा तो पैसा मॅनेज होणार नाही, कुठून येतोय पैसा आणि कुठे जातोय कळणार नाही, कसा खर्च होतोय कळणार नाही, ज्या बिना कामाच्या ऍक्टिव्हिटी त्याच्यावर खर्च होऊन जाईल पैसा, असं येऊ शकतं ना, हो की नाही? एम आय राईट रॉंग? राईट सर. आज तुम्ही भरपूर नाश्ता केलाय का? असे सगळ्यांचे असं नाही ना? लय खाल्लंय का आज? मला माहितीये लॉकडाऊन मध्ये खाणं पिणं भरपूर चालू आहे. सगळ्यांनी मस्त मस्त फोटो टाका, हे बनवा, ढोकळे बनवा, ते बनवा. काय काय बनवलंय स्पेशल आज? भरपूर खाऊन बसलेत वाटतं. आई म्हणतच असेल ना, एकदाच खाऊन बस म्हणजे टेन्शन नाही. टेन्शन आईला होत नाही, टेन्शन आम्हाला होतं. मग हे असे बसतात चेहरे घेऊन. जरा थोडं लेक्चरच्या आधी थोडं, म्हणजे एक पोळीच्या जागी अर्धीच पोळी खा फॉर एक्झाम्पल, आणि लेक्चर झाल्यावर मग दाबून जेवा आणि मग झोपा अजून 2 तास, म्हणजे पटापट आन्सर द्या लिहिते. काय राव, तर काय म्हणत होतो मी की कुठून तरी पैसा येत असणार आणि कुठेतरी जात असणार, म्हणजे हे काय होतं, सगळं मॅनेजमेंट होतंय. मग तिथे सुद्धा काहीतरी काय चालतं, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स चालतं. फक्त तिथे मोटिव्ह, त्यांचा हेतू हा पैसे कमवण्याचा किंवा वेल्थ वाढवण्याचा हेतू नाहीये. एम आय राईट? ते ऑर्गनायझेशन्स पण कसे चालतात हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे या सब्जेक्ट मध्ये. कारण एवढे दिवस आपल्याला फक्त माहित असतो, वा यार काय काम करतात हे भारी, नुसतं लोकांना वाटतायत, फिरतायत, वा वा मला पण करायचंय. अरे पण त्याच्या मागे खूप मोठं मॅनेजमेंट आहे. नुसतं जाऊन बाहेर रस्त्यावर फिरून घ्या घ्या म्हणलं तर चालत नाही. ते घ्या घ्या म्हणण्यासाठी सुद्धा आधी मॅनेज करायला लागतं की भाई कुठे या, कुठून घ्या, काय घ्या, मला कुठून पैसा मिळेल म्हणजे मी लोकांना वाटू शकेल, हो की नाही? करायला लागेल ना मॅनेजमेंट.
उद्या जाऊन आपल्या घरात आई बाबा म्हणतील घ्या तुम्हाला काय घ्यायचं ते, झालं संपलं, मग दुसऱ्या दिवशी पैसा खतम घरातला. मॅनेज करायला लागेल ना काहीतरी. म्हणजे खाण्यावर किती द्यायचे, एंटरटेनमेंट वर किती द्यायचे, रेस्टॉरंट वर किती द्यायचे. आता रेस्टॉरंट बंदच झाले तरी. सो यू हॅव टू मॅनेज दिस थिंग्स. आता एक अँगल आपण कुठला बघितला, प्रॉफिट मोटिव्ह म्हणजे प्रॉफिट कमवण्यासाठी जे बिझनेस करतात, आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन जे निस्वार्थ भावाने सेवा करतात ती लोक, हो ना. आता अजून एक अँगल आहे यालाच, या बिझनेसेसलाच ऐकलं असेल तुम्ही आजूबाजूला. आपण असं ऐकतो की 2 मित्र मिळून बिझनेस करतात सोबत, किंवा XYZ तिघ पार्टनरशिप जण. एक्झॅक्टली. कोण होतं ते? करेक्ट आहे. कोण आहे? अरे मला पटकन दिसत नाही कोण बोललं, इथं समोर नाही ना. कोणी दिला आन्सर? हात वर करा, असं करा. या एक देवश्री. करेक्ट. पार्टनरशिप मध्ये बिझनेस करतो, ऐकलं ना आपण. माझ्या मामाच्या मुलाने आणि त्याच्या आत्याच्या मुलाने मिळून काहीतरी पार्टनरशिप मध्ये हे बिझनेस चालू केलंय, असं तसं ऐकतो की नाही ऐकतो? पार्टनरशिप. मग पार्टनरशिप मध्ये बिझनेस करतो म्हणजे दोघ जण काहीतरी विकत असणार किंवा काहीतरी सर्व्हिस देत असणार, त्यांना पैसा मिळत असणार, मग त्यांना तो पैसा वाटून घ्यायचा असेल पार्टनरशिप मध्ये, की असं म्हणतो नाही ना घेऊन टाक तू सगळं यार, तुला गरज आहे, असं करतं का कोणी? पार्टनरशिप मध्ये बिझनेस म्हणजे आपण काय करतो, नाही सर. ते डिवाइड करून घेतो, त्याचे रूल्स ठेवायला लागतात. 50-50 पार्टनरशिप, किंवा अजूनही पार्टनरशिपचे प्रकार असतात. 50-50 नाही, कमी जास्त पार्टनरशिप सुद्धा असू शकते पर्सेंटेज मध्ये. जो जास्त काम करतो त्याला जास्त प्रॉफिट, जो कामामध्ये थोडंसंच काम आहे किंवा ज्याचं नुसतंच आहे. आपण म्हणतो ना, आपण बऱ्याच जागी पुण्यामध्ये वगैरे ऐकतो बघा, हे सुनील शेट्टीचं रेस्टॉरंट आहे, हे सौरव गांगुलीचं रेस्टॉरंट आहे, याच्यामध्ये अक्षय कुमारची पार्टनरशिप आहे, ऐकतो की नाही. म्हणजे काय, तिथे सुनील शेट्टी येऊन भाजी बनवतो का, चपात्या लाटतो का, तो काम करतो का तिकडे, कधी दिसतो का त्या रेस्टॉरंट मध्ये? आपण जातो तिथे खायला, पण तो दिसतो का कधी? नाही दिसत. त्याचं फक्त त्या पार्टनरशिप मध्ये नाव असतं, त्याचं जेवढं नाव असतं तेवढंच पर्सेंटेज त्याला मिळत असतं. सो दिस इज पार्टनरशिप. आता मोठ्या मोठ्या आपण या कंपनीमध्ये तसं झालं, आपण सर TCS. सर लिमिटेड पार्टनरशिप म्हणजे? हा येतोय मी त्याच्यावर येतोय. आपल्याला सगळं बघायचं, लिमिटेड पार्टनरशिप, अनलिमिटेड पार्टनरशिप. लिमिटेड पार्टनरशिप म्हणजे तरी मी आता विचारलं तर रफ मध्ये सांगून देतो. लिमिटेड पार्टनरशिप इज जिथे पार्टनर्सची लायबिलिटी लिमिटेड असते. आता काय कळलं? काहीच नाही. कळलं नाही. त्याच्यामुळे थोडस आरामात जा. मी तेच म्हणलं, काल मी इकॉनॉमिक्सच्या लेक्चरच्या वेळी पण सांगितलं होतं की हळूहळू जाऊयात. जेव्हा पार्टनरशिप आपण शिकूयात तिथे तुम्हाला व्यवस्थित कळेल, कारण की आधी आपल्याला पार्टनरशिप म्हणजे काय हेच डिटेल मध्ये माहित नाही, तर लिमिटेड पार्टनरशिप काय, हे काय, ते कळायला थोडस स्टेप बाय स्टेप जायला लागेल ना, हो की नाही. हो. खूप दिवसाचं उपाशी असलं आणि डायरेक्ट पुरणपोळी खाल्ली की पोट बिघडतं. त्याच्यामुळे आधी हळूहळू जेवायला लागतं आपल्याला. आधी आपल्याला खिचडीच खायला लागते, म्हणजे पोट व्यवस्थित राहतं. विल गो स्टेप बाय स्टेप. तुमच्या या सगळ्या शंकांचं निरसन होणार. ठीक आहे. पार्टनरशिप बघितलं. द नेक्स्ट थिंग इज कंपनीज. TCS कंपनी आहे, ही कंपनी आहे, ती कंपनी, रिलायन्स कंपनी आहे, टाटाची कंपनी आहे, कंपनी आहे. ऐकतो ना, कंपनी म्हणजे काय? माझी कंपनी असू शकते का? मी कंपनी असू शकतो का? तुमची कंपनी असू शकतो का? अर्णा, ध्रुवा, काय श्रावणी, सोनल, प्रथमेश प्रायव्हेट लिमिटेड असू शकतं का? असू शकतं. मग ते कसं बनतं? डायरेक्ट आता मी उद्या बाहेर जाऊन लिहिलं प्रथमेश प्रायव्हेट लिमिटेड, चालतं का? झाली माझी कंपनी तयार, आता मी कंपनीचा मालक आहे, असं नसतं. हो, कंपनी बनवण्यासाठी तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावे लागतात, त्याचे पेपर्स घ्यायला लागतात, त्याच्या गव्हर्नमेंट कडून. करेक्ट. आता ते नेमकं कुठून घ्यायला लागतात ते आपण कंपनी शिकताना मी तुम्हाला सगळं डिटेल मध्ये सांगणार आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात, त्यांना डॉक्युमेंट्स बनवायला लागतात किंवा त्याचे क्रायटेरिया पूर्ण करायला लागतात. जसं तुमच्या घरचे म्हणतात ना, आता 10वी पास झाला की तुला चांगला मोबाईल घेऊन देणार, म्हणजे तो एक क्रायटेरिया आहे मोबाईल चांगला मिळण्यासाठी. कॉलेजमध्ये गेलात ना आता तुम्ही,
मग तसंच कंपनीजचं असतं. मग कंपनीजला बऱ्याच गोष्टी करण्यासाठी बरेच कंप्लायन्सेस करायला लागतात आधी. ठीक आहे, मग ती जाऊन बनते कंपनी. ओके, तसंच सेम एनजीओ ज्याच्याबद्दल आता आपण बोललो, एनजीओ सुद्धा असं आता मी सगळ्यांना मदत करत फिरणार म्हणजे माझा एनजीओ तयार झाला असं नसतं. ऑफकोर्स तुम्ही करू शकता तसं मदत, पण तुमच्या त्या ऑर्गनायझेशनला मग कोणी एनजीओ असं डायरेक्ट म्हणणार नाही. असं म्हणणार की हा माणूस खूप मदत करतो, खूप चांगला माणूस आहे, त्याचा एनजीओ आहे असं म्हणणार नाही. त्याच्यासाठी सुद्धा परत तुम्हाला वेगळ्या वेगळ्या परमिशन्स घ्यायला लागतात, वेगळ्या वेगळ्या जागी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागतात, त्याची नोंद करायला लागते. कुठली मग तरी जाऊन तुमचं डिग्री पण लागते ना एनजीओ साठी? डिग्री लागते असं जरुरी नाहीये, बट स्वतःच एनजीओ स्वतः ओनर होण्यासाठी? नाही असं स्पेसिफिक असं काही त्याचं हे नाहीये. बट येस, ऑफकोर्स तुम्हाला जर त्या एखाद्या क्षेत्रामध्ये एनजीओ ओपन करायचंय, सपोज मला मेडिकल क्षेत्रात किंवा कॅन्सरचे रोगी आहेत, हे आहेत, त्यांच्यासाठी एनजीओ तयार करायचंय, तर मला तसं स्पेसिफिक क्वालिफिकेशन असलं पाहिजे मग माझं. असं असतं. फक्तच एनजीओ चालू करायचं आहे तर यू कॅन, बट आधी तुम्हाला त्या क्षेत्राचं तेवढं नॉलेज किंवा तसं असायला लागतं. त्याची पण प्रोसेस आहे वेगळी वेगळी डिटेल मध्ये. मी तुम्हाला दाखवेल काही काही एनजीओज वगैरे जे आहेत माझ्या ओळखीत ज्यांचे एनजीओज आहेत त्यांचे वेगळे वेगळे डॉक्युमेंट्स किंवा हे मी तुम्हाला शेअर करेल, दाखवेल. ठीक आहे, आपण प्रॅक्टिकली बघूयात. कंपनीजचे डॉक्युमेंट्स आपण बघणार आहोत. एसपी मध्ये पण मॅडम तुम्हाला ते दाखवतील कसं असतं, मी पण दाखवेल तुम्हाला. पार्टनरशिपचे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला दाखवेल कसं असतं, काय असतं, कसं ते रूल्स बनवतात पार्टनरशिपचे, हे सगळं बघणार आहेत आपण. ठीक आहे, समजतंय? तर सर हे सगळे मोठे 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 असं तुम्ही सगळं सांगताय, म्हणजे मला जर इंडिव्हिज्युअली बिझनेस करायचा असेल तर मग मला माझं एखादं शॉप चालू करायचं किंवा एखादा बिझनेस चालू करायचा, मग मला तर हे रजिस्ट्रेशन हे सगळं काय कळत नाही, किंवा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या शॉपवाल्यांनी रजिस्ट्रेशन केलेच असतील असं नाहीये. मग मला एकट्यालाच बिझनेस करायचा आहे. त्याला म्हणतात प्रोप्रायटरशिप. काय म्हणतात? प्रोप्रायटरशिप. तेव्हा एकटा पर्सन तुमच्या आयडेंटिटीच्या अंडर बिझनेस चालवतो स्वतःच्या आयडेंटिटीवर. दॅट इज नथिंग बट प्रोप्रायटरशिप. मी हे जे काही तुम्हाला आज सांगतोय ना आता, ते सगळं रफ लँग्वेज मध्ये किंवा आपण आजूबाजूला सोसायटीमध्ये कसं बघतो त्याच्या अनुसार सांगतोय. पुस्तकी भाषा आता वापरत नाहीये. ठीक आहे, पुस्तकी भाषा एकदम वर्ड टू वर्ड काय आहे, अर्थ हाच आहे, मिनिंग सगळं हेच आहे, पण वर्ड्स त्यांनी प्रॉपर तिथे अरेंज केलेले, हेच येणार आहे सगळं. सो असं हे सगळं कॉमर्स अरेंज केलेलं असतं अराउंड अस. आपल्या आजूबाजूला हे सगळं ऑलरेडी आहे, फक्त आता त्याच्यामध्ये डीप मध्ये जाऊन बघायचं की हे सगळं कसं चालतं. म्हणजे घरात बसल्या बसल्या तुम्हाला थोडंसं नॉलेज झाडायला बरं पडतं. तुम्हाला माहितीये का ही कंपनी कशी चालते, मी शिकतोय किंवा मी शिकते, हे तुम्हाला कळायला लागेल. हे शेअर्स काय असतात, याचे शेअर्सचे भाव पडले म्हणजे काय, त्याचा बिझनेस वाढला म्हणजे काय, हे सगळं आता तुम्हाला समजायला सुरुवात होईल जेव्हा हे एक एक सब्जेक्ट पुढे पुढे एक एक चॅप्टर सुरू होतील तसं तसं. कळतंय? ऑल गुड? पक्का शुअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, आता तुमच्यासाठी एक होमवर्क आहे आज. काय होमवर्क आहे? जसं आपण, तुम्हाला लक्षात आहे का की आपण इकॉनॉमिक्सच्या वेळी कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स बघितलं होतं, आठवतं का? Yes. Yes, sir. व्हेरी गुड. आता तसंच स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो. दिस इज ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स, इनिशियल पेजेस. बघा इथे पण कॉम्पिटन्सी स्टेटमेंट दिलेत. आता माझ्या याच्यात हे असं मोडकं तोडकं का दिसतंय मला कळत नाही, अर्धे शब्द खाऊन टाकलेत कोणीतरी. मी परत एकदा डाउनलोड करून व्यवस्थित त्याला करेल काहीतरी. पण हे जे काही मोडकं तोडकं आहे इथे लिहिलेलं आहे कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फर्स्ट टॉपिक मधून काय समजून घ्यायचं आहे ते. इंट्रोडक्शन टू कॉमर्स अँड बिझनेस असं इथे लिहिलंय. तो हे जे कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स आहेत
हे कॉम्पिटन्सी स्टेटमेंट तुम्हाला उद्या प्रॉपरली रीड करून यायचेत आणि आपल्याला त्या चॅप्टर मधून काय काय समजून घ्यायचंय हे उद्या तुम्हाला मला सांगायचंय वन बाय वन. एनी डाऊट? आजच्या सेशन मध्ये अजून काही डाऊट आहेत का? लिमिटेड पार्टनरशिपचा प्रश्न सोडून. नो सर. ठीक आहे, तुम्ही आजूबाजूला अजून काही ऐकलं असेल की सर आम्ही हे पण ऐकलंय सोसायटीमध्ये, ते पण याच्यातच येतं का किंवा त्याचा अर्थ काय, असं काही आहे हो डोक्यात? सर. सर येस येस धनश्री, देवश्री सॉरी. सर माझ्या डॅडचा त्यांच्या एका फ्रेंड बिझनेस आहे, पण मी काय आहे, कुठला बिझनेस आहे? ऐकलंय की ते जे कुठला बिझनेस आहे? आवाज ब्रेक होतोय देवश्री. हॉटेल्सची चेन आहे. कशाची चेन? हॉटेल्सची? हॉस्टेल गर्ल्स हॉस्टेल. ओके, हॉस्टेल्सची चेन. सो मी बऱ्याचदा असं ऐकलंय की ते जे काका आहेत ते फक्त ही इज ओनली द फायनान्सर. ही इज ओनली ऑन ही ओनली फायनान्स. अँड माय ही इज ओनली इन फायनान्स अँड मेक्स. आवाज ब्रेक होतोय देवश्री तुझा थोडासा. he is only the financer and my dad runs the hostel. Takes care of all the things like the bills and all, and that uncle only he gives the money and takes care, but whatever we get, whatever the profit, that is parted to 50. ओके गुड. मग हे काय अरेंजमेंट आहे असं विचारायचं. ओके, म्हणजे मी बऱ्याचदा मला कळालंच नाही की हे काय आहे. मला मम्मीने समजवलं बट नाही कळलं की असं पार्टनर आहे, पण कसं असं काय म्हणजे. सी आता याच्यामध्ये गुड क्वेश्चन. बऱ्याचदा काय असतं, दोन लोक सोबत येऊन एखादा बिझनेस करतात. माझ्याकडे पैसा आहे फॉर एक्झाम्पल आणि माझ्या मित्राकडे आयडियाज आहेत किंवा त्याच्याकडे मॅनेजमेंट करायची स्किल आहे. ठीक आहे, पण माझ्याकडे पैसा आहे पण मला मॅनेज करता येत नाही किंवा मला तो बिझनेस आयडिया नाहीये. मग मी काय म्हणणार माझ्या मित्राला, इकडे ना, कोण नाहीये तिकडे, असंच म्हणतोय. एक काम करूया, तू आणि मी आपण दोघे मिळून बिझनेस करूयात. माझ्याकडे पैसा आहे, तू बिझनेस कर. हा काय म्हणतो, चालेल तू पैसा लाव, काय करायचं ते मी करतो, पण मग जेव्हा प्रॉफिट होईल, कारण माझ्याकडे पैसा नाहीये बिझनेस सुरू करायला, मग तू पैसा लाव, मी माझी आयडिया लावतो. माझी आयडिया, तुझा पैसा. मग आपण दोघं काय करू, पार्टनरशिप करू. मग जो काही पार्टनरशिप, सपोज 50-50 आहे तुमचं, मग कारण की तू पैसा लावलायस म्हणून तुला त्याचं 50% आणि माझी आयडिया आहे, कारण मी नसतो तर बिझनेस चाललं नसतं. सो माझं शेअर मला, तो माझे 50% मला, याचे 50% त्याला. सो दिस इज पार्टनरशिप. असं पार्टनरशिप रन. ठीक आहे, अंडरस्टूड? थँक्यू. असंच आज दिवसभर लक्ष द्या आजूबाजूला आणि मला उद्या प्रश्न विचारा की तुम्ही आजूबाजूला काय काय आणि कशा प्रकारचे बिझनेसेस बघतायत. ठीक आहे, ऑल गुड? येस सर. येस सर. सब्जेक्ट कळाला आपल्याला, काय शिकायचं Yes, सब्जेक्ट मध्ये? डिफिकल्ट टेबल सर. ओके, सो करा आता व्यवस्थित तुमचा होमवर्क. आपण उद्या भेटूयात. ओके गाईज, घरातच बसून बिझनेसेस बघा, बाहेर जाऊन बिझनेस बघू नका, नाही तर बिझनेस बघायला आलो म्हणून बाहेर जाल. ओके, थँक्यू व्हेरी मच, हॅव अ गुड डे, बाय. थँक्यू सर. Bye. Bye. Bye, sir. बाय. बाय सर.